सिस्टीम 2-3 दिवस झालेले आहेत 15 तारखेला. एकाला गाडून इथे आलेलो आहे, दुसऱ्याला गाडायला. खूप झालं आता. शिवसेना प्रमुखांनी ज्यानं ज्यांना मोठं केलं, आणि असे काही जण आजपर्यंत मध्ये 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 करत होते की ज्या शिवसेना प्रमुखांनी आपल्याला मोठं केलं, शिवसैनिकांनी अपार मेहनत करून मोठं केलं, ते ऋण विसरून अंगावरती आले. आणि तुम्ही विचार करा, जो जो कोणी शिवसेनेच्या अंगावरती आला तो सगळा प्रत्येकाला शिवसेनेने महाराष्ट्राने गाडून टाकलेला आहे. आज राजकारणामध्ये तसा कोणीही मजबूत राहिलेलं नाही की जो अंगावर येण्याची हिंमत करेल. शेवटचं जे काय राहिलं होतं ते आता या महापालिकेमध्ये तुम्ही सगळेजण करणार आहात. काय करायचं ठेवलं होतं बाकी? एकूण भाषणाला सुरुवात करण्याच्या आधी मी रावसाहेब तुम्ही सुद्धा उल्लेख केला बंडखोरीचा. आणि एकनाथ, तुम्ही आता ही 2-3 आपली कडवट शिवसैनिक मंडळी आणलीत समोर, ज्याने आपल्या पत्नीला सुद्धा सांगितलं की खबरदार, जर तू बंडखोरी केलीस तर माझं इमान भगवेशी आहे, माझं इमान धनुष्यबाणाशी आहे. याला म्हणतात निष्ठा. याला म्हणतात निष्ठा. निष्ठा म्हणजे असं नाही की आपलं काम करायचं आणि निवडणूक आल्यानंतर उमेदवारी नाही मिळाली की पलीकडे गेले, त्याला नाही निष्ठा म्हणत. आणि म्हणून इकडे आनंद दिघेंचा फोटो आपण का ठेवतो, का त्यांची पूजा करतो? आज सुद्धा ठाणे जिल्ह्यामध्ये घराघरा आणि मनामनामध्ये आनंद दिघे साहेब म्हटल्यानंतर लोक आदराने का झुकतात? तर अनेकदा मी सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा सांगतो, कारण इकडे सांगण्याची आवश्यकता आहे. कारण ती एक व्यक्ती अशी होती की जिने एक शेवटचा श्वास सोडला पण मरेपर्यंत भगवा सोडला नाही. याला म्हणतात शिवसेना, शिवसैनिक. आणि दुसऱ्या आता जे आपल्याशी लढतायत, ज्या भगव्याने मोठं केलं त्या भगव्याच्या पाठीत वार करून मंत्री झाले, सगळं झालं, सगळं कमवलं. आणखीन काही शिल्लक राहिले का? तुम्ही विचार करा, काय राहिले का तुमच्याकडे शिल्लक त्यांना देण्यासाठी? ओरवाडण्यासारखं काय राहिलंय? किती मातायचं, किती मोठं व्हायचं? बरं, साधी माणसं मोठी करा ना. सगळे जे काय आहे ते आपल्या कुटुंबियांनाच मिळालं पाहिजे. नगरसेवक, नातू, महापौर, मुलगा, हा आणखीन कोण, आणखीन पुतण्या, मामा, भासा, सगळे 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 बसलेत आपले. ही शिवसेनेची नीती होऊ शकत नाही. आणि म्हणून मी आज, रावसाहेब, मला वाटतं तुम्ही सुद्धा मला दुजोरा द्याल की ज्या बंडखोरांनी बंडखोरी केलेली आहे, ठीक आहे, एक भावनेचा भर असतो, त्या भरामध्ये असं होऊ शकतं. पण आता भावनेचा भर ओसरला. आता ही नुसती निवडणूक कोणाच्या वैयक्तिक भवितव्याचा प्रश्न घेऊन आपण लढवत नाही आहोत, तर जनतेसाठी, तुमच्यासाठी, या शहरासाठी आपण लढवतो. शहरासाठी लढवतो. का शिवसेना आणि भाजपने पुन्हा युती केली? शेवटी शहर आहे, राज्य आहे, देश आहे. आणि म्हणून मी आज जाहीर करतोय की ज्या बंडखोरांनी, एकनाथ, कालपर्यंत आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी समजावून सांगून सुद्धा ज्यांनी मागे घेतले ते आमचे आहेत. पण जर आपल्या युतीच्या भगव्याच्या पाठीत वार करणारे अवलाद आपल्या समोर उभी राहणार असेल तर रावसाहेब, मी आज जाहीर करतो, शिवसेनेतनं जे जे बंडखोर उभे राहिलेत त्यांची आज मी जाहीर हकालपट्टी करत आहे. तुम्ही भाजपातर्फे काय तुमचं पण धोरण असेल जाहीर करून टाका, काढून टाका. हे नको, अस्तरीतले निखारे नको आहेत आम्हाला. निखारे जे म्हणतात ना, शिवसेना प्रमुख सांगायचे, माझा शिवसैनिक हा धगधगता निखारा असला पाहिजे. होय, आहेच. पण तो धगधगता निखारा आमचा जो शत्रू असेल, हिंदुत्वाचा जो शत्रू असेल, देशाचा जो शत्रू असेल, त्याला जाळून खाक करणारा हा निखारा असला पाहिजे. अस्तरीतला निखारा, आपलं घर जाळून टाकणारा निखारा नको. त्याच्यावरती वेळेत पाणी टाकलं गेलं पाहिजे. आणि आज ते मी पाणी टाकतोय, आज पाणी टाकतोय.
ठीक आहे, निवडणूक आल्यानंतर सगळेच येतात, मोठमोठी भाषणं करतात. आज मी आलेलो आहे, रावसाहेब आलेले आहेत, मला वाटतं अशोक चव्हाण आज येऊन गेले, उद्या शरद पवार येत आहेत. हा, इथेच आहेत, कोणाचे पवारांची इथेच आहे सभा. तर काय बोलायचं मला माहित नाही, इथेच आहे म्हटल्यानंतर. पण एक जरा गंमत जमत असते, कारण नसताना सल्ले देतात फार. रावसाहेब जे मी मगाशी सांगत होतो ना, आपली युती पुन्हा झाली, ठीक आहे ना, मध्ये आपण भांडलो, तंटलो, चोरून मारून काय करणारी आपली अवलाद नाही. चोरून मारून काहीतरी करायचं, काय नाही जमलं, लोकांसमोर गेलो आपण, जे काय आहे ते आज तुमच्या समोर आहे. आणि पुन्हा आपण एकत्र आलो का, तर आपली भगवी मतं फुटता कामा नये. जे संकट आज देशासमोर उभं ठाकलेलं आहे, पाकिस्तानचा झेंडा काश्मीरमध्ये फडकावला जातोय, आणि अशा वेळेला आम्ही साध्या महापालिकेवरनं भांडत बसायचं? काय शत्रू आम्हाला कमी आहेत? ही भगवी मतं आम्ही जर का एकत्र ठेवणार नसू, तर पाकिस्तानचा झेंडा काश्मीरमध्येच नाही तर तुमच्या आमच्या उरावरती उद्या फडकल्याशिवाय राहणार नाही. हा धोका ओळखून आम्ही पुन्हा युती केलेली आहे. संपूर्ण देशामध्ये त्याला उत्तर देणार कोणी नाही. कोणी एक म्हणतो ना माय का लाल, कोणी नाहीये. हे निवडणुकीची सभा असल्यामुळे मला हिंदू आणि हिंदुत्वाबद्दल बोलता येत नाही, पण निवडणूक जिंकल्यानंतर मी पुन्हा येईन आणि पुन्हा बोलेन, जरूर बोलेन. पण आज तरी कोणी ते बोलण्याची हिंमत करत नाहीये. तेरी बी चूप मेरी बी चूप, काय ओवेसी बोलेल ते बोलू दे, पण तुम्ही नाही बोलायचं. तुम्ही बोलला तर संपूर्ण आकाश कोसळतंय तुमच्यावरती. पण ओवेसी काय वाटेल ते बडबड 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 करतोय, कोणी त्याला बोलू शकत नाही. कारण धमकच नाही हो तुमच्यामध्ये, विचार नाहीत, काही नाही. इतके दिवस त्यांनी सत्ता भोगली. आणि शरद पवार, कारण म्हणजे वांद्रा पोट निवडणूक जी झाली, एक अतिशय चांगला कार्यकर्ता बाळा सावंत आपल्यातनं निघून गेला. हाडाचा कार्यकर्ता, तो सुद्धा असाच कट्टर निष्ठावान. तो गेल्यानंतर 2 ठिकाणी, म्हणजे तिकडे आरारावांचं निधन झालं, इकडे बाळा सावंतचं निधन झालं. शरद पवारांनी जाहीर केलं की तिथे आम्ही आरारावांच्या पत्नीला उमेदवारी देतोय, ती बिनविरोध करा. म्हटलं ठीक आहे, चांगलं आहे. एक नवीन जर का पायंडा पाडत असाल हरकत नाही. आम्ही ठरवलं की नाही उमेदवार उभा करायचं. मी आणि देवेंद्र फडणवीस दोघं जण बोललो आणि म्हटलं की त्यांच्या घरातनं कोणी उभं राहत असेल तर आपण नाही उमेदवार द्यायचं. नवीन एक काय नवीन प्रथा पाडू आपण, माणुसकी दाखवून देऊ आपण. नाही दिला उमेदवार. आणि तेव्हाच मी जाहीर केलं की ठीक आहे, तुम्ही तिकडे आबांच्या पत्नीला देता, इकडे आम्ही बाळासाहेबांच्या पत्नीला देतो, दोन्हीकडे बिनविरोध करा. कशाला लोकांना पुन्हा निवडणुकीचा त्रास, उन्हामध्ये उभं राहायचं, पुन्हा ते प्रचार करा, हे करा ते करा, त्याच्यापेक्षा होऊन जाऊ दे बिनविरोध. आम्ही उमेदवार उभा नाही केला तिकडे. 1 लाखाच्या मताधिक्याने आरारावांच्या पत्नी तिकडे निवडून आल्या, त्याच्यात सेना आणि भाजपची सुद्धा मतं होती. पण ते जाहीर केल्यानंतर पवार साहेबांनी एक तर कोण उभं केलं, ते फार बरं झालं. कारण आता असं म्हणायला नको की आमचा उमेदवार फडतूस होता, म्हणजे होता तो भाग वेगळा, याच्यासारखा फडतूस दुसरा मिळालाच नसता, तोही भाग वेगळा. सगळे एकवटले आणि त्याच्यामध्ये पवार साहेब जाऊन त्यांच्या व्यासपीठावरती बसले. ही माणुसकी, म्हणजे आपलं ठेवायचं सगळं झाकून, बरोबर आपलं राजकारण व्यवस्थित ठेवायचं, आणि तुमच्यामध्ये आगी कशा लागतील म्हणजे आपल्यामध्ये हे बघायचं. आणि त्यांनी तिकडे भाकीत केले, हे सरकार जे आहे ते 2-2.5 वर्ष चालणार आहे. म्हणजे शिवसेना भाजपचं सरकार जे चाललेलं आहे ते 2-2.5 वर्ष चालणार. म्हणून मी पवार साहेबांच्या त्या सभेत विचारलं, तुम्ही पोपटवाल्याचा धंदा कधी सुरू केलात? त्या स्टेशनला बसायला लागलात पोपट घेऊन? कारण काहीच नाही ना आता, दिल्लीमध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये नाही, दिल्लीत नाही, गल्लीत नाही, पोपट बरा आपला. मग कोणतरी येतं आणि चिठ्ठी टाकतं. हा धंदा तुम्ही सुरू केलात की काय? पण किती माणूस नतद्रष्टा असू शकतो. म्हणजे चाललंय ना, आज संपूर्ण जनतेने निवडून दिलं, ठीक आहे, आम्ही जनतेचा कौल स्वीकारला, आलो एकत्र. सरकार आधी वाटलं होतं की सरकार पडते की काय, पण मी सुद्धा ठरवलं की ठीक आहे, बऱ्याच वर्षानंतर काँग्रेस गाडली जाते, राष्ट्रवादी गाडली जाते, आपलं सुद्धा एक कर्तव्य आहे. ठीक आहे, एवढी वर्ष आपण एकत्र राहिलो आणि चांगले दिवस जर का महाराष्ट्राला येत असतील तर एकत्र येऊन बघायला काय हरकत आहे. म्हणून आम्ही एकत्र आलो, तुमच्यासाठी म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. नाही तर आम्ही फुरंगटून बसलो असतो, विरोधी पक्ष म्हणून काम सुरू केलं असतं. पण त्यांची अजूनही ती एक आशा आहे, जसं तो बोका बसतो ना, समोरचं काय पडतंय कधी आणि माझ्या घशामध्ये जातंय कधी, जसं जणू काही लोण्याचा गोळाच आहे. लोण्याचा गोळा तुमच्यासाठी होता, आमच्यासाठी नाही.
हे जे सरकार आहे या तमाम शिवसैनिकांनी, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि या महाराष्ट्रातल्या जनतेने रक्त आटून घाम गाळून जसं काही नवसाचं पोर व्हावं तसं हे सरकार आलेलं सरकार, मी एवढा कपाळकरंट नाहीये ते उधळून द्यायला, एवढं काय कपाळकरंट नाही. पण आज ते बघताय 2-2.5 वर्षामध्ये सरकार पडणार, हे म्हणजे पडतंय खरी आणि मी तिकडे बसतोय खरी, अजिबात पडणार नाही आणि तुम्ही आयुष्यात पुन्हा सत्तेच्या जवळ येऊ शकणार नाही हे मी सुद्धा भाकीत. उद्या तुमची सभा असली तरी मी आज करतोय. बरं, एवढ्या वर्षाचा राजकारणाचा तुमचा अनुभव मी कुठे तुम्हाला काय म्हटलेलं आहे, पण या सगळ्या अनुभवाचा फायदा, या सगळ्या अनुभवाचा उपयोग महाराष्ट्राला काय झाला आणि तुम्ही जे काही सगळे इकडून तिकडून उचललेली माणसं होती, एक तर स्वतःचं कर्तृत्व काय नाही, मला एक माणूस दाखवा उद्योगपती सोडून की तो पवार साहेबांनी मोठा केलेला आहे. सगळी मोठी झालेली माणसं घ्यायची पक्षामध्ये आणि त्यांच्या मोठेपणावरती राजकारण करायचं, हेच तुमचे धंदे आतापर्यंत चाललेले. आणि तशीच तुम्ही आमची माणसं जी मोठी बाळासाहेबांनी केली होती, शिवसैनिकांनी केली होती, ती घेऊन तुम्ही आजपर्यंत तुमची चूल पेटवलीत. आज ती चूल पूर्णपणे आज आम्ही विझवून टाकतो आहोत, एवढं लक्षात ठेवा. आणि मग ते बोलले की म्हणे पहिल्या पिढीला जे कळत होतं ते या पिढीला, म्हणजे मला जे शिवसेना प्रमुखांना कळत होतं ते मला कळतंय की नाही ते कळत नाही. या ना बसा ना, काय कळतंय काय नाही कळत. ज्या काही गोष्टी मी लहानपणापासून बघत आलेलो आहेत, कसं कसं तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या पाठीमध्ये वार हे काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले करत आले, मी बघत आलेलो आहे. माझ्या डोळ्याला भात नव्हता लावलेला मी. पण हे सगळं असं राजकारण बघितल्यानंतर हे सगळं तुम्हाला का सांगतो, माणसांची वृत्ती कशी आहे ती बघा. हे झालं राष्ट्रवादीचं. अशोक चव्हाण आल्यानंतर तुम्हाला काय सांगणार, आमच्या हातामध्ये, कारण आता त्यांचं फाटलेलं आहे, काँग्रेसचं फाटलंय, राष्ट्रवादीचं बिनसलेलं आहे, एकमेकाच्या बरोबर नाहीत, सोयीनुसार बरोबर येतात. म्हणजे वांद्रेच्या पोटनिवडणुकीत एकत्र, पण या महापालिकेत फाटलं. आणि मग काँग्रेसवाले येऊन काय सांगणार, महापालिका आमच्याकडे द्या, जसं आम्ही मुंबईत आदर्श बांधला तसं आम्ही नव्या मुंबईत ठिकठिकाणी आदर्श बांधू, घ्या. हा कारभार तुम्ही त्यांच्याकडे देणार आहात. आणि म्हणून अशोक चव्हाणांना मला विचारायचं, तुम्ही मुख्यमंत्री होतात, आज येऊन इकडे काय बोलून गेलात, काय थापा मारून गेला मला माहिती नाही. पवार साहेब इकडे फार पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर सतत 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 कोणते ना कोणते तरी मंत्री होते. इथले सुद्धा जे कोण आपल्यातनं त्यांना गेले होते, कोणते विसर्जन करणारच नाही यावेळेला, ते सुद्धा मंत्री होते, पालकमंत्री असते. स्वतःची घरदारं त्यांनी बांधली. अशोक चव्हाणांनी आदर्श बांधला, मग माझ्या माथाडी कामगारांच्या घराचा प्रश्न का नाही सोडवला, माथाडी कामगारांच्या घराचा प्रश्न का नाही सोडवला, मोडकळीस आलेल्या ज्या इमारती आहेत त्या इमारतींचा प्रश्न त्यांनी का नाही सोडवला, हे सांगणार का तुम्ही, येऊन सांगता येईल ना सगळ्यांना. झोपडपट्ट्यांचा प्रश्न तसाच पडलेला आहे, माथाडींचा प्रश्न तसाच ठेवलेला आहे. यायचं नुसतं निवडणुकीच्या वेळेला कोपऱ्याला गुळ लावून निघून जायचं. कोपऱ्याला गुळ हा प्रकार बरा असतो, गुळ लावला म्हणजे कसं होतं, धड चाटता येत नाही आणि गुळ म्हटल्यावर काढता येत नाही. एक आशा असते की कधीतरी जीप पोचू शकेल आणि असे कोपऱ्याला गुळ लावून जातात. आजपर्यंत तुम्ही सगळे गुळ लावून गेलात, ते सगळे नवी मुंबईकर बघत आलेले बिचारे भोगतायत. सगळे तुमचं तुम्ही कुटुंबाचं पोट कल्याण करून ठेवलेलं आहे, पण माझा साधा जो नवी मुंबईकर आहे तो मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये राहतो आहे. माथाडी, त्याच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे, आरोग्याची सुविधा काही नाही, काय म्हणजे सगळ्याचा कशाला काय पत्ता नाही. आणि म्हणून मी आज सांगतोय, आपल्या या युतीच्या वचननाम्यात असेल किंवा नसेल, पण माथाडी कामगार हा पाटकणा आहे, मरणारा माथाडी कामगार हा पाटकणा आहे. आजपर्यंत युनियन म्हणून तुम्ही त्यांचं काम केलं असाल, करायचं की नाही, ते ओझं व्हायचं की नाही तुम्ही बघा. नुसते ओझं वाहणारे, त्यांचे राष्ट्रवादीचे ओझे वाहणारे हमाल होऊ नका. अभिमान वाटला पाहिजे, हा माझे खांदे आहेत ते मर्द मराठ्याचे आहेत, त्या खांद्यावरती ओझं सुद्धा असं असेल की बघणाऱ्याला अभिमान वाटेल, अरे या संपूर्ण राज्याचा भार हा माथाडी पेलतोय, हा अभिमान कुठेतरी तुम्हाला वाटला पाहिजे. नुसतं जे शिवसेना प्रमुख बोलायचे आणि शरद पवार साहेब म्हणाले नाही, यांना कळते की नाही, तर पवार साहेबांना बाळासाहेब म्हणायचं मैद्याचं पोतं, ते नुसतं पोतं वाहणारे हमाल नका हो. आणि म्हणून मी आज सांगतोय, महापालिका ताब्यात येणार म्हणजे येणार, घेणार म्हणजे घेणारच, कोणत्याही परिस्थितीत घेणार.
पण एकाही माथाडी कामगाराला नव्या मुंबईतून मी बाहेर जाऊ देणार नाही. त्याची सुद्धा घरं आपल्याला नव्या मुंबईतच द्यावी लागणार आणि ती मी देणार. आम्ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मिळून प्रत्येक माथाडी कामगाराला त्याचं स्वतःचं हक्काचं घर हे या नव्या मुंबईतच देणार. नाहीतर कोणासाठी करायचं हा काम? कोणासाठी करायचंय काम? मरायचं, मेहनत करायची आणि तुम्ही सगळे बाहेर जाऊन उद्या दुसरे कोण येणार असाल तर कशासाठी मेहनत करायची? कशासाठी रक्त आटवायचं? आणि कशासाठी या निष्ठावंतांनी सुद्धा घरदार सोडून मरून आपलं काम करायचं? हा विचार आम्हाला करायला पाहिजे. MIDC सुद्धा कित्येक ठिकाणी मला वाटतं ओस पडलेली आहे. बरोबर ना नाथ साहेब? आहे का या परिसरामध्ये एवढ्या वर्षामध्ये उद्योगधंदे वाढले? आहे? तुम्हाला मी विचारतोय, काय वाढले? बरं वाढले असतील तर तिकडे भूमिपुत्रांना न्याय मिळालेला आहे का? ही सुद्धा जबाबदारी एक सरकार म्हणून आमची आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, हा फरक तुम्हाला आता बघावाच लागेल. आतापर्यंत सरकार त्यांचं होतं, महापालिका त्यांच्याकडे होती आणि तुमच्या पत्रात काय पडलं? आता आम्ही हक्काने सांगतो की सरकार आपलं आहे, महापालिका आमच्याकडे द्या आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये फरक काय पडतोय. बघा ना काय फरक पडतोय. आरोग्य सुविधा सुद्धा ज्या वेळेला मी तुलना करतो की बाबा ही लोकसंख्या वाढत चाललेली असताना एक तर विचित्र असं प्रकरण असं झालेलं आहे की हवामान बदलतंय. हे कोणाच्याच हातात नाही. ग्लोबल वॉर्मिंग म्हणायचं आणि सोडून द्यायचं. त्याला काय करणार? ग्लोबल वॉर्मिंग काय करणार? बरं काय नाही करत. थंडी पडली का स्वेटर घालायचा आणि उकाडायला लागलाय का आपलं हुश करत बसायचं. ग्लोबल वॉर्मिंग. आता सुद्धा काल परवाकडे कोकणामध्ये गारा पडल्या. अवकाळी पाऊस काय पडतोय, कुठे वादळ काय होतंय. बरं गेल्या आठवड्यामध्ये आपला काडीचा संबंध नाही. तुमच्या पट्ट्यात झालं होतं की नाही मला माहिती नाही. म्हणजे मुंबईमध्ये 4-5 दिवस नुसतं धुसर झालं होतं वातावरण. धुसर काय कळतच नाही. म्हणजे सकाळी उठलं म्हटलं मला काय दिसतंय की नाही बरोबर. का? आखाती देशात कुठेतरी वाळूचं वादळ झालेलं. आखाती देशात. आणि कित्येक कोस लांब असलेले त्या आखातातून समुद्र पार करून ते धुळीचे कण हे त्यांनी हा पूर्ण किनारपट्टा व्यापून टाकला होता. पूर्ण धुसर. काय संबंधच नाही आपला. हे धुळीची वादळं काय होत आहे, पाऊस काय पडतोय. दारात सुद्धा सफरचंद एवढं म्हणजे डोक्यात पडली तर तिथल्या तिथे गचपराय. रोगराई नवीन येते. मध्ये स्वाईन फ्लू पटतोय, डेंग्यू पुन्हा डोकं वर काढतोय. आणि हे बघितल्यानंतर या नव्या मुंबईमध्ये एवढी ही जी नवी मुंबई पसरत चाललेली आहे, लोकसंख्या वाढते आहे का सगळीकडे चांगली आरोग्य सुविधा आहे? महापालिकेकडनं चांगली काही हॉस्पिटल गेल्या काही वर्षात बांधली गेलेली आहेत? मंदाताई तुम्ही सांगा. आहेत पूर्ण? बरं हॉस्पिटल असतील तर स्टाफ आहे का तिकडे? आणि म्हणून इकडे मला माहिती आहे आपले उमेदवार सगळे कुठे बसलेले आहेत. त्या सगळ्या उमेदवारांना मी सांगतोय महापालिकेचं जे काम आहे, रस्ता, पाणी, कचरा, आरोग्य, शिक्षण, कोणत्याही परिस्थितीत जेव्हा पुढच्या 5 वर्षांनी मी येईन, रावसाहेब तुम्ही या वेळेला याल त्यावेळेला आपल्याला एकही तक्रार लोकांकडून येता कामा नये. अहो तुम्ही येऊन गेलात, हॉस्पिटलचं बोलला होतात पण काही केलं नाही. तुमचेही लोक तसेच ड्युटी निघाले जसे राष्ट्रवादीवाले होते. पहिला हात हॉस्पिटल्सना घालावा लागेल. हॉस्पिटलची सुविधा, ॲम्ब्युलन्सची सुविधा ही द्यायलाच लागेल, द्यायलाच पाहिजे. अनेक ठिकाणी मी सुद्धा बघतो ना ट्रॅफिक एवढा ट्रॅफिक होतो. मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ॲम्ब्युलन्स मिळत नाही. आणि काही वेळेला असं होतही असेल की ॲम्ब्युलन्सच्या अभावी वाचू शकणारा रुग्ण हा ॲम्ब्युलन्स मिळाली नाही म्हणून गतप्राण होत असेल. काय सांगावं, प्राणाला मुकत असेल. ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला करण्यासाठी म्हणून महापालिका पाहिजे. ग्लास हाऊस बांधण्यासाठी उद्धव ठाकरेला महापालिका नकोय. रावसाहेब दानवेला इकडे येऊन ग्लास हाऊस नाही बांधायचंय. काचेच्या घरामध्ये ज्यांना राहायचं त्याने राहावं. पण आम्हाला महापालिका पाहिजे ही तुमच्या सेवेसाठी पाहिजे, तुम्हाला सुविधा देण्यासाठी म्हणून महापालिका पाहिजे. आम्हाला स्वतःचं काही नको याच्यामध्ये. बस आलो, सगळे आपली मंडळी आहेत, हसत खेळत स्वागत झालं, आम्हाला भरपूर मिळालं. जे मला शिवसेना प्रमुखाने आणि त्यांना त्यांच्या वडिलांनी म्हणजे माझ्या आजोबांनी सांगितलं होतं की कधी कुणाकडे गेला तरी त्यांनी आपलं हसून स्वागत केलं पाहिजे. तिरस्काराने बघितलं तर तू किती मोठा हो रे, त्या तुझ्या मोठेपणाला काडीची किंमत नाहीये, गाडीची किंमत नाहीये, अजिबात नाहीये. माजी मुख्यमंत्री आज कोण विचारतंय? आणखीन कोण कोण माजी असतील? काय करायचंय? रेशनच्या रांगेत उभं राहिले तर लोक सुद्धा म्हणतील हट चल, तू होतास तेव्हा मला राग घेत नव्हता, आता राहा माझ्या मागे उभा, तर माझ्या मागे उभा. हे अशा काही गोष्टी आम्हाला नाही करायच्या. आणि या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, जसं कोळीवाड्यांचा प्रश्न आहे, आता मला
कोणी चिठ्ठी दिली, CRZ मुळे कोळीवाडे यांचा विकास थांबवलेला आहे. रावसाहेब आणि आपले सगळे जे खासदार असतील, शिवाजीराव तुम्ही आहात, राजन तुम्ही आहात, आणखीन कोण खासदार असतील, हा पाठपुरावा तुम्हाला दिल्लीत करावा लागेल. कारण हे सगळे भूमिपुत्र आहेत. कोळी असतील, आगरी असतील, बाकीची लोक जे समजा बिल्डर आहेत ते बरोबर तुम्हाला उल्लू बनवून त्यांच्या इमारती अशा राक्षसासारख्या आमच्या उरावरती उभ्या करतात. पण हे माझे जे मूळचे भूमिपुत्र आहेत, ज्यांच्यामुळे मुंबई काय, नवी मुंबई काय, हे खरे राजे ही लोक आहेत. यांनी जर का काही आपल्या घराचं काम करावं म्हटलं तर तुमचे कायदे आडवे येतात. मला वाटतं हे कायदे जे असतील, जे शिवसेना प्रमुख बोलायची ती भाषा बोलत नाही मी, कारण सरकारचं आपलं आहे. नाही तर त्यांनी सांगितलं असतं या असे कायदे मोडून काढा, कारण कायदे हे माणसांसाठी असतात, माणसंही कायद्यासाठी नाही आहेत. जी जनता आहे ती नाही कायद्यासाठी, कायदे जनतेसाठी असतात. या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, मग तो नवी मुंबईचं विमानतळ असेल, रेल्वे स्टेशनच्या सुविधा असतील, हे सगळं आता आपलं आहे. महापालिका आपल्याकडे आल्यानंतर राज्य सरकार आपलं आहे, केंद्रात सरकार आपलं आहे. तिकडे नरेंद्रभाई चांगलं काम करतायत. मग काही जण म्हणतात की अमुक एखादी गोष्ट आली की शिवसेनेचा त्याला विरोध नाही हो. मला काही वेळेला असं वाटतं की ही गोष्ट हे आपल्याकडनं होऊ नये, तेव्हा मी ते सुचवण्याचा प्रयत्न करतो. आणि पुन्हा मी तेच सांगेन की पाठीमागनं वार करणारी शिवसेनेची अवलाद नाही. शिवसेना प्रमुखांनी मला पाठनं वार करायला कधी शिकवलेलं नाहीये. मी जो काही राजकीय शत्रूंवरती वार करेन आणि करतो तो समोरून करतो, आणि भाजपावरती वार करण्याचा प्रश्नच नाही, कारण भाजप हा पूर्वी सहकारी होता आणि आज सुद्धा सहकारी आहे. हां, काही जर पटलं नसेल रावसाहेब मी तुम्हाला सांगेन, नरेंद्रभाईंना सांगेन, पण असं वाटतं की अरे नाही, आपल्याकडे लोकांनी विश्वासाने मतदान केलेलं आहे, लोकांनी विश्वासाने सरकार आणलेलं आहे, ही महापालिका लोक आपल्याकडे युतीकडे विश्वासाने देणार आहेत, त्यांचा कुठेही भ्रमनिरास होता कामा नये, या तळमळीने मी काहीतरी बोलत असतो. बाकी हे सगळे विषय आहेत, खूप विषय आहेत. आपला वचननामा दिलेलाच आहे, त्याच्यामध्ये मार्केटचा पण प्रश्न आहे. खरं म्हणजे वैभव, तू आणि बाकीच्या सगळ्यांनी या विषयाकडे लक्ष द्या. कारण मी स्वतः लहानपणी बघितलेलं आहे. लहान होतो, महाबरोबर मी तेव्हा जायचो, तेव्हा सिटीलाईट मार्केट, आज सुद्धा ते सिटीलाईट मार्केट आहे. आणि खास करून या महिलांना मी विचारतोय, मार्केटमध्ये गेल्यानंतर तुमची काय त्रेदा रिपीट होते? लहान मूल जर असेल तर मुलाला त्याला सांभाळायचंय, भाजी म्हणजे पिशवी घ्यायला भाजी, पिशवी किंवा मच्छी घ्यायची असेल त्याच्यासाठी पिशवी घ्यायची, धरायची, आणि त्याच वेळेला खाली सगळं घाण झालेलं असतं, निसर्ग असतं, कचरा असतो, घाण वास मारत असतो. हाताने नाकावरती पदर तरी कोणत्या हाताने धरायचा, मुलाला कसं सांभाळायचं, पिशवी कशी धरायची, काय कसं करायची, असं करत 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 जायचं, कसं तरी ते घ्यायचं आणि घरी येऊन शिजवून कुटुंबियांना वाढायचं. म्हणून पहिलं लक्ष आपली सत्ता आल्यानंतर, मग ते मासळी मार्केट असेल, भाजी मार्केट असेल, त्या मार्केटवरती द्या. मी पाहिजे स्वतः येतो फिरायला, त्या मार्केटची व्हिजिट करायला मी स्वतः येतो. करा, स्वच्छ करा. लोकांना सुद्धा असं वाटलं पाहिजे, अगदी काय टुरिस्ट स्पॉट करू नका, नाही होऊ शकत ते, काहीतरी बडबडायचं म्हणून मी बडबडत नाही, पण निदान भाजी असेल, मासे असेल, मटण असेल, ज्याचं ज्याचं काय असेल अन्न ते त्याला घेण्याची मुभा आहे. ते घेताना त्याला स्वच्छ काहीतरी अन्न मिळू द्या. नाहीतर आपल्याला नेहमी काय होतं, मी अनेकांना विचारतो, शहरामध्ये राहणारा मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय असतो त्याला मी खास करून विचारतो, काय रे म्हटलं, एका प्रश्नाचं उत्तर दे. आपल्याला जर का चप्पल घ्यायची असेल, बूट घ्यायची असेल तर आपण कुठून घेतो? तर कुठून घेतो म्हणजे चांगले कंपनीचं दुकान बघतो, व्यवस्थित दुकान असतं. म्हटलं बरोबर, व्यवस्थित दुकान असतं, एअर कंडिशन असतं. हा म्हणे शहरातली दुकानं हल्ली एअर कंडिशन पण असतात. बरं म्हटलं, मग त्या दुकानातून तू चप्पल घेतो, पायात घालायच्या वाहना घेतोस, आणि ऑफिसमधनं येताना पत्नीने फोन करून सांगितले की अहो येताना जरा काहीतरी शेपूची भाजी आणा, किंवा जरा 15 तारखेचा काही संबंध नाही पण येताना कोंबडी घेऊन या. कुठून घेता तुम्ही? नाही काय करणार म्हणे, आल्यानंतर बघतो कुठेतरी फुटपाथवरती जे समोर असेल कोणतरी त्याच्याकडनं घेतो. म्हटलं फुटपाथवरती घेता, फुटपाथच्या बाजूला गटार असतं? हो असतं म्हणे. माशा घोंगावत असतात. म्हटलं मग एवढा सुशिक्षित तुला एवढं कळत नाही? जोडा तू एअर कंडिशन दुकानातून घेतो आणि जेवायची जी काही वस्तू असेल ती फुटपाथवरनं घेतो. हा फरक आपण करणार आहोत की नाही? आहे चांगलं व्हायला पाहिजे. जोड्यांची दुकानं सुद्धा चांगली असू दे ना, माझं काही त्याला म्हणत नाही. मी असं नाही म्हणत की ते सगळे जोडे फुटपाथवरती आणून लावा, अजिबात नाही. पण मार्केट सुद्धा अशी स्वच्छ असली पाहिजे की रोगराई पहिले तिथून तिचं उच्चाटन झालं पाहिजे. स्वच्छ सुंदर मार्केट,
द्या नव्या मुंबईतले मार्केट सुद्धा, कारण मोठी ती एपीएमसी इकडेच आहे, तिचं सुद्धा सगळं नीट नेटकं पण करायची जी काही जबाबदारी आहे ती उद्याच्या निवडून येणाऱ्या आपल्या महापालिकेतल्या आपल्या शिलेदारांची आहे. तर हे असं कुठेतरी चांगल्या शहराचं स्वप्न घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो. बोलण्यासारखे मुद्दे बरेच आहेत, पण मुद्दा म्हणून मी जास्त बोलत नाही, कारण याच्या वचननाम्यामध्ये सगळ्या गोष्टी नीट दिलेल्या आहेत. प्रश्न फक्त एवढाच आहे की हे स्वप्न आमच्याकडे आहे, तयार आहे, प्रत्यक्षात आणायचं की नाही हे तुम्ही ठरवणार आहात, कारण हे स्वप्न तुमच्यासाठी आम्ही पाहिलेलं आहे. आणणारा ते स्वप्न सत्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आतापर्यंत तुमचा जो काही अनुभव हा तुमच्याकडे आहे. मी तर येऊन नुसतं बोलतोय, बाकीची लोक येऊन तुम्हाला सांगतात की कसा कसा घोटाळा झालाय, पण त्या घोटाळ्याचे बळी तुम्ही आहात, भ्रष्टाचाराचे बळी तुम्ही आहात. आणि आम्ही जी काही वचनं दिलेली आहेत, ही जी काही स्वप्न आम्ही दाखवतो, ती नुसती स्वप्न ठेवायची असेल तर आम्हाला सोडून द्या, आम्हाला मत देऊ नका. पण हे स्वप्न जर का आम्ही तुमच्यासाठी पाहत असू आणि पाहिलेलं आहे, सत्यात आणण्याची धमक आमच्यामध्ये आहे, फक्त ताकद देण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही देणार आहात की नाही? तुम्ही मला सगळ्यांनी जर हात वर करून सांगाल पाहिजे की उद्धवजी, या वेळेला काही झालं तरी बिंडखोर कोणी आम्ही ओळखत नाही, आम्ही धनुष्यबाण आणि कमळ फक्त दोनच निशाणे ओळखतो. आणि जे हात वरती झालेले आहेत त्या हातामध्ये, किंबहुना या सगळ्या हाताने 22 तारखेला तर मतदान केलंच पाहिजे. पण तुमच्यावरती सगळ्यांवरती जबाबदारी आहे, जेवढी मतं आपल्याला आणता येतील तेवढी आणा. आणि केवळ तुमच्यासाठी नाही तर तुमच्या कुटुंबियांच्या आणि पुढच्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी बस शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा भगवा, पवित्र भगवा या नव्या मुंबई महापालिकेवरती फडकवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.